नमस्कार मंडळी. ठरलं तर मागचा आजचा एपिसोड अगदी जबरदस्त आहे. कारण सायलीने प्रियाची चांगलीच कानउघडणी केली आहे आणि अर्जुनसुद्धा सुरेशपर्यंत पोहोचला आहे. चला पुढे बघूया. सायलीला कॉन्स्टेबल फोटो काढण्यासाठी घेऊन जात असतात तेव्हा तिथं प्रिया येते. अगं या या इकडे या, तुम्हाला मी सांगत होती ना, ही तीच आहे सायली सुभेदार. आणि हो, तुम्हाला माहिती का, ही सुभेदारांची मोठी सून आहे. तेव्हा तिचं स्वागत पण तसंच झालं पाहिजे ना. तर प्रिया नंबर बोलते 1 2 3 1 2 3 1 2 3 अशा पद्धतीने सगळ्या टाळ्या पण वाजवत असतात. या सगळ्यात तुझं स्वागत का करताय माहिती ना तुला? कारण तू आमच्यातलीच एक आहे. सॉरी अगं, तू आमच्यातली एक नाही. आमचे गुन्हे तर खूप छोटे आहे गं. बघ, ही ताई, हिने काय केलं आहे, फक्त 2 खून केले. आणि ही आमची लाडकी प्रेमा, हिने फक्त हिच्या मालकिनीचे दागिने चोरले. आणि तू काय केलं, या आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली, त्याच आश्रमातल्या अल्पवयीन मुलींची तस्करी केली. शी, किती घाणेरडे गुन्हे केलेस तू. अगं, आई होणार आहेस ना तू, स्वतःच्या बाळाचा तरी विचार करायचा. ठेकेदारांच्या वारसाला या जेलमध्ये जन्म देणार का तू, इथे वाढवणार? नंतर सायली तर खूप भडकलेली असते. गप्प बस प्रिया. तर दुसरीकडे अर्जुन चैतन्य इन्स्पेक्टर सावंतांकडे आलेले असतात. अर्जुन विचारतो, इन्स्पेक्टर सावंत, तुम्हाला काही माहिती मिळाली का? सायलीबद्दल कंप्लेंट कोणी केली? त्या हरवलेल्या मुली त्या सापडल्या का? सायलीचं नाव कोणी घेतलं? तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, माझ्यापर्यंत थोडीफार माहिती आली आहे. इन्स्पेक्टर निकमांना काही तासापूर्वी एक टीप मिळाली होती. एका फ्लॅटमध्ये माणूस आणि मुलगी राहते. त्या मुलीवर नको ते अत्याचार होत आहे. त्यानंतर इन्स्पेक्टर निकम त्या ठिकाणी पोहोचले. तिथे त्यांना सुरेश आणि ती सोनल मिळाली. दोघांनाही बांधून ठेवलेलं होतं. तेव्हा त्याला सोडलं, तो पळण्याचा प्रयत्न करत होता आणि सोनल तर खूप घाबरलेली होती. कॉन्स्टेबल म्हणतात, अगं घाबरू नको, आम्ही आलो आहेत ना. सुरेशकडे बघून खूप घाबरलेली असते प्रेक्षकांनो. सोनलला पण घेऊन जातात मेडिकल चेकअपसाठी आणि सुरेशला पण. तेव्हा अर्जुन विचारतो, म्हणजे तो माणूस सोनलचा काका होता सुरेश? इन्स्पेक्टर सावंत सांगतात, नाही अर्जुन सर, सोनलचा काका नव्हता. तो फ्रॉड माणूस होता. आपण जे पेपर चेक केले ते पण फेक होते. त्यांनी विचारतो, म्हणजे सोनल कधी तिच्या आईबाबांपर्यंत गेलीच नाही? इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, नाही. पण जेव्हा इन्स्पेक्टर निकमांनी त्याची चौकशी केली, त्या मुलीला तिथे का डांबून ठेवलं, तेवढी एकच होती की अजून काही मुली होत्या? बोल पटकन, नाहीतर तुलाच मध्ये टाकेल. तर सुरेश म्हणतो, मी तर फक्त लक्ष ठेवत होतो. सगळं करण्यासाठी मला पैसे मिळणार होते आणि जेव्हा मी पैसे मागितले, माझे पैसे दिले नाही, तर मी सांगितलं की मी पोलिसांकडे जाऊन सगळं सांगेल. त्यानंतर त्यांनी मला बांधून ठेवलं. इन्स्पेक्टर विचारतात, हे कोणी करायला सांगितलं तुला? तर सुरेश सायली सुभेदार असं नाव सांगतो. इन्स्पेक्टर विचारतात, तू काय बोलतोय, तुला कळतंय ना कोणाचं नाव घेतोय तू? सुरेश पण म्हणत असतो, हो साहेब, मी अगदी बरोबर नाव घेतलं आहे आणि माझ्याकडे पुरावा पण आहे. त्या जागेवर मला बांधून ठेवलं, ती जागा पण सायली सुभेदारची आहे आणि तिथे मला भेटायला पण आली होती. ते फोटोसुद्धा आहेत माझ्याकडे. मोबाईलमध्ये सुद्धा मेसेज वगैरे आहेत, ते तुम्ही बघू शकता. आणि या मुलींची तस्करीसुद्धा करत होती ते, आणि नको ते फोटोज वगैरेसुद्धा काढलेले. आणि सायली सुभेदारनी फक्त एकाच मुलीचे नाही तर अजून 5 मुलींची सुद्धा तस्करी केली आहे. इन्स्पेक्टर विचारतात, त्या 5 मुली कुठे आहे अजून? सुरेश म्हणतो, हे मला नाही माहिती. तर अर्जुन चिडूनच म्हणतो, हे सगळं खोटं आहे. सायलीच्या नावावर अशी कुठली जागा नाही आणि त्या ठिकाणी ती गेलेलीच नाही. आणि रविराज किल्लेदारांच्या प्रॉपर्टीवर तिने आत्ता सह्या केल्या आहे. त्याने पण म्हणतो, पण आपल्याला तर माहिती आहे ना, त्याने हे सगळं आपल्यासमोर केलं आहे. इन्स्पेक्टर सावंते म्हणतात, हो आपल्यासमोर केलं आहे, पण तो आता असं का बोलतोय मला तेच कळत नाही. आणि सोनलने पण तिचं स्टेटमेंट दिलं आहे. अर्जुन म्हणतो, हो सोनल बोलली असेल ना की सुरेश जे काय बोलतोय ते सगळं खोटं आहे? इन्स्पेक्टर म्हणतात, नाही, सोनलने सायली मॅमला सुरेशबरोबर बोलताना ऐकलं आहे आणि तिचं स्टेटमेंट सायली मॅमच्या विरोधात आहे. अर्जुन म्हणतो, मला सुरेश किंवा सोनलला भेटण्याची परमिशन मिळेल का? इन्स्पेक्टर म्हणतात, मी तर यामध्ये तुमची मदत नाही करू शकत, कारण ही केस इन्स्पेक्टर निकमांकडे. मला नाही वाटत की ते सोनलला भेटण्याची परमिशन देतील. हो, सुरेशला भेटायचं असेल तर त्याबद्दल आपण काहीतरी बोलू शकतो. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी. ते तिघं पण निघतात. तर जेलमध्ये सायली प्रियाला सांगत असते, गप्प बस प्रिया, तू आत्तापर्यंत माझ्याबद्दल बोलत होती म्हणून मी ते सगळं ऐकून घेतलं. मला फरकच पडत नाही, पण माझ्या बाळाबद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाही हां, कारण तुझी लायकीच नाही माझ्या बाळाबद्दल बोलण्याची. आत्तापर्यंत तू काय केलंस ग? तुमच्या सगळ्यांची गुन्ह्याची यादी वाचून दाखवली माझ्याकडे. ते गुन्हे तुम्ही केले आणि माझ्यावर जो आरोप आहे तो खोटा आहे.
आणि आत्तापर्यंत मधुभाऊंना जसं सोडलं ना माझ्या नवऱ्याने, तसंच मलासुद्धा सोडेल. काळजी तर तू स्वतःची कर गं. पण माझ्या बाळाचा जन्मही ते होणार नाही आणि त्याची वाढ पण. पण तू तुझ्या बाळाचा विचार कर. त्याचं भविष्य कसं होईल हे देवी आईकडे प्रार्थना कर. चला ताई. सायली आणि कॉन्स्टेबल तिथून निघून जाते. पण प्रियाला खूप राग आलेला असतो, कारण सगळ्यांसमोर सायलीने तिची जिरवलेली असते ना. तर दुसरीकडे अर्जुन, चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत इन्स्पेक्टर निकमांकडे आलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, तुमची अवस्था कळते मला अर्जुन सर, पण मी तुम्हाला सुरेश आणि पीडित मुलीला भेटण्याची परमिशन नाही देऊ शकत, कारण ही केस खूप सेन्सिटिव्ह आहे आणि तुमच्याकडे आरोपीचं वकीलपत्र पण नाही आहे. अर्जुन म्हणतो, ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, पण वकीलपत्र घेतल्यानंतर तर मला सुरेशला भेटता येऊ शकतं ना. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, वकीलपत्र घेतल्यानंतर सुरेशला भेटता येऊ शकतं की नाही आपण नंतर बघू, पण तुम्ही सोनलला नाही भेटू शकत, कारण पॉक्सोचे चार्जेस तुम्हाला माहितीच आहे ना. सोनल आता तुम्हाला कोर्टातच भेटेल. अर्जुन खूप रिक्वेस्ट करत असतो, अहो प्लीज सर, या दोघांपैकी कोणाला तरी मला भेटू द्या, त्यानंतरच मला इन्व्हेस्टिगेशनसाठी दिशा मिळेल ना. तर इन्स्पेक्टर निकम पण म्हणतात, सॉरी अर्जुन सर, पण मी यामध्ये तुमची काहीच मदत करू शकत नाही. चैतन्य पण अर्जुनला म्हणतो, चल अर्जुन, आता आपण निघायला हवं. दोघंही बाहेर येतात. त्यानंतर वकीलपत्र करण्याची तयारी करतात आणि अर्जुन म्हणतो, पण सर्वात आधी त्या सुरेशला गाठायला हवं. चैतन्य म्हणतो, काय? अरे अर्जुन, तुला कळतंय तू काय म्हणतोय? अरे सगळं अवघड होऊन बसेल. पण म्हणतो, अरे काय करू तू तरी सांग. माझ्या बायकोवर पॉक्सोसारखा गुन्हा दाखल झाला आहे आणि मी शांत बसू? इन्स्पेक्टर निकमांनी पत्ता नाही ना दिला, पण तो आता त्याच्या घरीच असेल. आपण पत्ता तर शोधू शकतो. ते दोघं पण गाडीमध्ये बसतात. तर सुभेदारांच्या घरी मधुभाऊ आलेले असतात आणि ते म्हणतात, सगळ्यांची माफी मागतो. आत्ता पुढे सायलीच्या आयुष्यामध्ये आनंद आला होता, मध्येच हे दुःख कोसळलंय आणि हे सगळं माझ्यामुळे झालंय. पण काकूही म्हणतात, अहो मधुभाऊ, तुम्ही स्वतःला कशाला दोषी मानतात? यामध्ये तुमचीही चुकी नाही आणि सायलीची पण नाही. अस्मिताही म्हणते, आत्ता कुठे सगळं व्यवस्थित चालत होतं. मला तर वाटतं ना त्या प्रियाचीच नजर लागली असेल. तेव्हा प्रताप काका म्हणतात, पण एवढं नक्की हे कोणीतरी मुद्दाम करतंय. पण मला हे कळत नाही, सायली आणि अर्जुनला त्रास देणारी सगळी माणसं जेलमध्ये, मग हे कोणी केलं असेल? अश्विन सांगतो, मला 100% खात्री, हे सगळं प्रियानेच केलं असेल आणि कशावरून तो महिपत सुधारला असेल, त्याच्या मदतीने हे सगळं तिने घडून आणलं असेल. श्वेता मनातच विचार करते, हे सगळं प्रकरण प्रिया आणि महिपतपर्यंत जायला नको, यांना काहीतरी वेगळ्या दिशेने न्यावं लागेल. तेव्हा ती म्हणते, आपण आता त्याच गोष्टीचा विचार करायला नको, पण यामुळे सगळ्यांना फक्त त्रासच होईल. तर ती टी व्हीवर न्यूज लावते. ती हवामान खात्याची न्यूज चालू असते. प्रतिमा आत्या म्हणतात, अगं श्वेता, बंद करते सगळं. अहो आत्या, असं करून कसं चालेल? सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी वेगळा विचार करावा लागेल ना. लगेच सायलीची न्यूज लागते. जसं काही त्यांच्या शेजारच्यांना पत्रकार विचारत असतात, तुम्हाला माहिती होतं का सायली सुभेदार असं कृत्य करू शकते? तेव्हा ते शेजारी म्हणतात, मी ना आत्तापर्यंत वाटलंसुद्धा नाही की सायली सुभेदार असं काही करेल, पण या मोठ्या लोकांचं असंच असतं, आतून एक आणि बाहेरून एक. पण काकू म्हणतात, श्वेता बंद कर बरं, ते माझ्याकडनं ऐकवलं जात नाही आहे. अस्मिता म्हणते, श्वेता बंद कर आणि यापुढे कोणीही न्यूज लावू नका, मोबाईलवर सुद्धा नाही. श्वेता जा, स्मित उठला की नाही बघ बरं. श्वेता तिथून निघून जाते. तर दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य सुरेशच्या घराबाहेर आलेले असतात. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, मला असं वाटतं की आपण घाई करतोय, खूप मोठी रिस्क घेतोय. या सगळ्यामुळे आपण प्रॉब्लेममध्ये नको अडकायला. अर्जुन सांगतो, रिस्क तर घ्यावीच लागेल ना, तुला सगळं माहिती आहे ना काय करायचं. चैतन्य बाहेर उतरतो आणि त्याच्या मोबाईलमधून अर्जुनला व्हिडिओ कॉल करतो. ते काही माणसं असतात, त्यांना चैतन्य विचारतो, सुरेशचं घर कुठे आहे सांगता येईल का? तेव्हा ते माणसं दाखवतात आणि दरवाजा बाहेर 2 कॉन्स्टेबल पण असतात. तसं चैतन्य अर्जुनला सांगतो, अरे त्याच्या घराबाहेर 2 कॉन्स्टेबल पण उभे आहेत, कसं जाऊ तिथे मी? अरे तू काही पण कर, मला एवढंच बघायचं आहे की नक्की तिथे सुरेश आहे की नाही, आणि मी जर कॉल कट केला तर समजून जा की तोच सुरेश आहे. चैतन्य ठीक आहे म्हणून तिथे कॉन्स्टेबलजवळ जातो. सुरेश आहे का मध्ये? तेव्हा कॉन्स्टेबल म्हणतात, हो आहे, मला भेटायचं होतं, जरा काम होतं महत्त्वाचं. कॉन्स्टेबल सांगतो की नाही, तुम्ही नाही भेटू शकत. त्याने म्हणतो, प्लीज, खूप महत्त्वाचं काम होतं, मित्र आहे मी त्याचा. तेव्हा कॉन्स्टेबल बोलवतात आणि तो सुरेश बाहेर आल्यानंतर चैतन्यला म्हणतो, बोला, कोण आहात तुम्ही? मी नाही ओळखलं तुम्हाला. पण अर्जुनने सुरेशला बघितलेलं असतं. तर अर्जुनला आठवतं की आश्रमामध्ये हाच आला होता आणि तोच सुरेश आहे.
तर हा तेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सुभेदार कुटुंब सगळं जेलमध्ये आलेलं असतं सायलीला भेटण्यासाठी. तेव्हा प्रिया म्हणते, हे नियम माझ्यासाठी लागू केले ते हिच्यासाठी पण करा ना, आता हिच्याकडनं पण गुन्हा झालाच आहे ना. आजी म्हणतात, आम्हाला खात्री आहे सायली असं काही करू शकत नाही, ती निर्दोष आहे आणि अख्खं कुटुंब तिच्यासोबत आहे. सगळे हातात हात धरून ठामपणे तिच्या पाठी उभे राहतात. आमच्यातले एकही भक्कम आहे, म्हणून तू कधीच आम्हाला छळू शकत नाही. म्हणून विजय आमचाच होणार आहे, माझा आणि माझ्या कुटुंबाचा. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. प्रेक्षकांना प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. धन्यवाद.